जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या इंजिनिअरिंग पोस्ट निघालेल्या आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये त्याबद्दल माहिती घेतोय। तर ही नागपूर महानगरपालिकेची जी रजिस्ट्रेशनची लिंक आहे, ही वेबसाईट आहे पहा, इथे ही ओपन केलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इथे पहिल्यांदाच फर्स्ट पेजवरच नोटिफिकेशन दिसेल। त्यानंतर तिथे तुम्हाला यामध्ये तुम्हाला अप्लाय डेट आणि लास्ट डेट काय असणार आहे आणि टायमिंगही तिथे दिलेला आहे। तसेच हेल्प डेस्क नंबरही दिलेले आहेत। तर हे हेड ऑफिसचे नंबर आहेत। तर ही इथून आपण या रेफर नोटिफिकेशनमध्ये जाऊन आपण PDF डाउनलोड करून घ्यायची आहे। तर ही पहा, मी PDF डाउनलोड करून घेतलेली आहे। ही नागपूर महानगरपालिकेमध्ये या पोस्ट निघालेल्या आहेत। पदभरतीची इथे सविस्तर जाहिरात दिलेली आहे आणि ही जाहिरात मराठीमधून आहे। तर तुम्हाला ही जाहिरात पूर्णपणे व्यवस्थित वाचायची आहे। परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक इथे खाली रकान्यामध्ये दिलेले आहे। तर याआधी तुम्हाला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, परीक्षेसाठी अर्ज करण्याचे इथे वेळापत्रक दिलेलं आहे। परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज असे करण्याचा कालावधी इथे दिलेला आहे। 26/12/2024 ते 15/1/2025 ही डेट आहे। तर इथे संकेतस्थळावर जायचं आहे, म्हणजेच तुम्हाला महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जायचं आहे। ही भरती नागपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणार आहे। तर इथे जे पदाचे नाव आहे ते कनिष्ठ अभियंता, म्हणजेच इंजिनियरसाठी या पोस्ट आहेत। कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत, नर्स परिचारिका, वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। तर पेमेंट इथे तुम्हाला चांगलं आहे, 35,400 पासून इथे पेमेंट स्टार्ट होत आहे। यामध्ये टोटल पोस्ट 245 असणार आहेत। तसेच इथे तुम्हाला त्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे ते इथे दिलेलं आहे। तर तुम्ही ही PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल, त्यामधून तुम्ही ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन जे नोटिफिकेशन दिलेलं आहे तिथूनही डाउनलोड करून घेऊ शकता आणि पूर्णपणे वाचायचे आहे। तर इथे मान्यता प्राप्त विद्यापीठाची इथे डिग्री तुम्हाला असणं आवश्यक आहे। तसेच इथे काही अनुभव असणंही आवश्यक आहे। भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा इथे 18 वर्षे ते 38 वर्ष इथपर्यंत दिलेली आहे। तसेच SC ST या कॅटेगरीसाठी, तसेच सैनिकी या कॅटेगरीसाठी तुम्हाला इथे काही सूट देणार आहे। तसेच संगणक हाताळणी याबाबतचं ज्ञान असणं आवश्यक आहे। मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तसेच जी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे ती 200 गुणांची घेण्यात येणार आहे। हे गट क पदांकरिता असलेलं आहे। त्याच्यासाठी 100 प्रश्न असणार आहेत आणि तिथे 200 मार्क्स तुम्हाला देण्यात येणार आहे। तर याची कालमर्यादा, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, CBT असणार आहे। तसेच इथे अभ्यासक्रम काय असणार आहे, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, तांत्रिक असे एकूण 40 प्रश्न असणार आहेत। मराठी आणि इंग्रजी माध्यम असणार आहे। प्रश्नसंख्या ही 60 आणि 120 गुण, तसेच तांत्रिकसाठी 40 प्रश्न आणि 80 गुण असे एकूण 200 मार्कची ही एक्झाम होणार आहे। प्रत्येक पदासाठी इथे सेमच दिलेलं आहे, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान वगैरे। तर परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत काय आहे, तर नवीन असाल तर तुम्ही त्या वेबसाईट तुम्हाला मी जी दाखवली होती स्टार्टिंगला तिथे जायचं आहे, नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकता आणि तिथे डायरेक्ट अप्लायची लिंक मिळेल तुम्हाला। त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे। तर या PDF सर्व माहिती दिलेली आहे। पूर्ण PDF वाचणं शक्य नाही, कारण खूप मोठी PDF आहे। त्यासाठी तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही ती वाचा। तसेच तुम्हाला इथे फी काय असणार आहे पहा, 900 रुपये मागासवर्गीयांसाठी असणार आहे आणि जे सामान्य आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये इथे फी दिलेली आहे। अर्ज सादर करण्याची प्रक्रिया इथे दिलेली आहे। तसेच प्रत्येक माहिती इथे तुम्हाला मराठीमध्ये दिलेली आहे। तुम्ही PDF व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला इथे सर्व समजेल। तर अर्ज सादर करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर इथे तुम्हाला हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे। तर हा PDFच्या लास्टमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, तर तुम्ही इथे हा नंबर नोट डाऊन करून घ्या। थँक्यू।